राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुणे सातारा महामार्गावरील नवले पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला। 3 मालवाहतूक वाहनांची जोरदार धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेगातील वाहनांचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली। एकामागून एक वाहनांची धडक होत गेल्याने अपघाताची तीव्रता वाढली आणि काही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान या अपघातामुळे नवले पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। पुणे आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। नवले पूल हा अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जातो। वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे।